गुड मॉर्निंग. तर आजचं लेक्चर सुरू करूया. तर स्क्रीन शेअरिंग सुरू केलंय. आजचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी फक्त एक प्रश्न विचारतोय, माझा आवाज नीट येतोय का जरा फक्त सांगा. मेसेज करा किंवा अनम्यूट करा, फक्त माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय का ते फक्त सांगा एकदा. माझा आवाज क्लिअरली येतोय काय ऐकायला? फक्त कोणतरी एकतर मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा, त्याच्यानंतर लेक्चर सुरू करतो. ओके, तर आपण आजपासून आपला पहिला चॅप्टर सुरू करतोय, ज्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे तो बघा. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे नेचर ऑफ सिलोइझम, ज्याच्यामध्ये आपण सिलोइझमचं बेसिक मिनिंग काय ते बघायचंय. त्यानंतर आहे फंक्शन ऑफ मिडल टर्म. आता मिडल टर्म म्हणजे काय तुम्हाला नेचर समजल्यानंतर लक्ष देईल. त्यानंतर रूल्स ऑफ सिलोइझम असतील, नंतर कोरोलरीज फ्रॉम दी रूल्स, फिगर्स ऑफ सिलोइझम, नंतर मूड्स, नंतर व्हॅलिड मूड्स अँड रूल्स ऑफ फिगर्स, एन्थिमीम्स अँड लास्ट असेल टेस्टिंग दी व्हॅलिडिटी ऑफ सिलोइझम. तर इकडे आता पहिल्या भागापासून सुरुवात करूया, नेचर ऑफ सिलोइझम. तर आता इकडे मी इंट्रोडक्शनचा पार्ट घेतलेला आहे, जो मी यापूर्वी घेत नव्हतो. आता इंट्रोडक्शन का घेतोय तो तुम्हाला सांगतोय. तुमची एक्झाम ऑनलाईन होईल ऑफलाईन होईल आपल्याला काहीच माहिती नाही. इन केस जर एक्झाम ऑफलाईन झाली असेल तर सिलोइझम वर सुद्धा एक 12 मार्कचा प्रश्न येऊ शकतो. अशा करायचंय काय, प्रत्येक चॅप्टरच्या संदर्भात एक 2-4 ओळीमध्ये साधी सोपी इंट्रोडक्शन तुम्ही तयार करून ठेवायची. सिलोइझमच्या कोणत्याही पार्टवर येऊ दे. म्हणजे बघा, हे जे काय आपण 1 ते 9 पॉईंट बघतोय, यापैकी कोणत्याही पॉईंटवर जरी क्वेश्चन आला असेल तरी तुम्ही काय करू शकता, ती जी काही इंट्रो आहे सिलोइझमची चॅप्टरची ती प्रत्येक ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून तुमचं आन्सर पण चांगलं वाटतंय आणि मुद्दे पण जरा चांगल्या प्रकारे मांडल्यासारखे दिसतील. आता इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचंय, तर नक्की सिलोजिझमची ओळख नक्की कोणी करून दिली. तर इकडे काय म्हटलंय बघा, द सिरिटी ऑफ सिलोजिझम वॉज प्रोपाउंडेड बाय एरिस्टॉटल. ही कन्सिडर्ड सिलोजिझम as an argument in which middle term stands in certain relation to two other terms, and according to him only categorical proposition can be analyzed into terms. याचा अर्थ काय, तर सिलोजिझम म्हणजे बेसिकली लक्षात घ्या, खाली जसं मी एक्झाम्पल दिलंय, तुम्हाला 2 वाक्य देण्यात येतात. या 2 वाक्यामध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करून आपण कन्क्लुजन काढू शकतो. याचं कारण काय, तर 2 वाक्यात एक कॉमन पार्ट असतो. जसं बघा, पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन. या ठिकाणी ही दोन्ही वाक्य कन्सिडर करून आपण पवार इज इंडियन हे कन्क्लुजन काढू शकलो. याचं कारण काय, दोन्हीमध्ये महाराष्ट्र कॉमन आहे. समजा असं अज्युम करा, जर पवार हा कर्नाटक मधील असता आणि सेकंड स्टेटमेंट हे महाराष्ट्राच्या संदर्भात असतं, तर तुम्ही कन्क्लुजन काढू शकला असता का, नाही. मग याच्यात रिलेशन तयार करायचं काम कोणी करून दिलंय, तर ते करून दिलंय मिडल टर्मने. मग अशाच प्रकारे अरिस्टॉटल म्हणतोय की ज्या ज्यावेळी 2 वाक्यामध्ये मिडल टर्म असणार आहे, जी रिलेशन इस्टॅब्लिश करेल, त्याचप्रमाणे ज्या मिडल टर्मचा वापर करून तुम्ही कन्क्लुजन पण पोहोचू शकाल, त्यावेळी त्याला आपण काय करायचंय, सिलोजिझम मानायचं आहे. आता पुढे तो काय म्हणतोय बघा, ओनली कॅटेगोरिकल प्रपोजिशन कॅन बी अनालाइज इन टू टर्म. इकडे याला काय म्हणायचंय, सिलोजिझम हे फक्त कॅटेगोरिकल प्रपोजिशनच होईल. आता प्रश्न येईल की कॅटेगोरिकल प्रपोजिशन म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे साधी सोपी वाक्य. लॉजिक मध्ये कॅटेगोरिकल प्रपोजिशन हे अशा प्रकारचं वाक्य असतं ज्याच्यामध्ये एक असतो सब्जेक्ट, दुसरं असतं प्रेडिकेट. फॉर एक्झाम्पल बघा, पवार इज महाराष्ट्रीयन. इकडे सब्जेक्ट म्हणजे काय, सजीव असेल निर्जीव असेल एक कोणता ना कोणता घटक असतो. प्रेडिकेट म्हणजे काय, त्या घटकासंदर्भात माहिती. याचा करता झाला पवार आणि जी काही इन्फॉर्मेशन झाली त्याला म्हणायचे प्रेडिकेट. मग कोणतेही वाक्य घ्या, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन म्हटलं असेल तर सब्जेक्ट बनेल महाराष्ट्रीयन्स आणि ही जी काही इंडियन असण्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याला म्हणायचं प्रेडिकेट. मग अशा प्रकारची जी वाक्य असतात ज्याच्यामध्ये एकच सब्जेक्ट असतो आणि इन्फॉर्मेशन जे प्रेडिकेट असतो त्याला आपण म्हणायचंय कॅटेगोरिकल प्रपोजिशन. मग इकडे एरिस्टॉटल काय म्हणतोय, तर ज्या ज्यावेळी तुम्ही सिलोजिझमचा विचार कराल त्यावेळी फक्त अशाच प्रकारची कॅटेगोरिकल प्रपोजिशन असतील त्यांच्याच संदर्भात तुम्ही सिलोजिझम करू शकता. तर ही होती बेसिक इंट्रो, जिकडे आपण काय सांगितलं, पहिला पॉईंट होता सिलोजिझम इंट्रोड्यूस कोणी केला, तर आन्सर लिहायचा एरिस्टॉटल. दुसरा पॉईंट होता की सिलोजिझम म्हणजे बेसिकली काय, तर 2 वाक्यामध्ये काही ना काही रिलेशन तयार करणार एक मिडल टर्म असणार आहे ज्याच्यामुळे रिलेशन इस्टॅब्लिश होतंय. तिसरा पॉईंट असेल की एरिस्टॉटलच्या मते फक्त जे कॅटेगोरिकल प्रपोजिशन असतील त्यांच्याच संदर्भात सिलोजिझम करता येईल, इतरांच्या संदर्भात करता येणार नाही.
ही होती बेसिक इंट्रो. आता या डेफिनेशन कडे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मी जे काही एक्झाम्पल देतोय, पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, पवार इज इंडियन, अशा प्रकारे तुम्ही साधी सोपी एक्झाम्पल तयार करू शकता. जर 1 and 2 लाईन्स मध्ये डेफिनेशन आली असेल, प्रिमाइस आली असेल किंवा कन्क्लुजन आली असेल, कोणताही भाग आला असेल तर तुम्ही सेम एक्झाम्पल वापरू शकता. कारण काय, प्रिमाइस जरी एक्सप्लेन करायची असेल तरी तुम्हाला एक्झाम्पल द्यावं लागेल, कन्क्लुजन एक्सप्लेन करायचं असेल तरी एक्झाम्पल द्यावं लागेल, आणि जर तुम्हाला सिलोइझमचं एखादी डेफिनेशन विचारली असेल किंवा व्हॉट इज सिलोइझम विचारलं असेल तरी सुद्धा एक्झाम्पल द्यावं लागेल. म्हणून काय करा, अशा प्रकारचं साधं सोपं एखादं एक्झाम्पल तयार करा जे तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू शकाल. तर आता आपण बघूया सिलोजिझमची बेसिक व्याख्या काय आहे. इट इज अ मेडिएट इन्फरन्स इन विच कन्क्लुजन इज डिड्यूस फ्रॉम टू गिवन प्रपोजिशन. काय म्हटलंय बघा, इट इज अ मेडिएट इन्फरन्स. आता लक्षात घ्या, लॉजिक मध्ये इन्फरन्सचे 2 प्रकार आहेत, एक आहे इमिजिएट, दुसरा आहे मेडिएट. आता इमिजिएट मध्ये काय होतं, एकच वाक्य असतं, ते एक वाक्य आपण कन्सिडर करतो आणि त्याप्रमाणे कन्क्लुजन काढायला सुरुवात करतो. मेडिएट इन्फरन्स म्हणजे काय, तर मेडिएट इन्फरन्स हा लॉजिक मधील इन्फरन्सचा अशा प्रकारचा एक घटक आहे ज्यामध्ये आपण ऍटलिस्ट 2 वाक्य, मॅक्झिमम किती असू शकतात, कमीत कमी 2 वाक्य तरी लागतात ज्याच्या आधारे तुम्हाला कन्क्लुजन काढायचं असतं. इकडे काय म्हणतायत, सिलोजिझम हा सुद्धा एक मेडिएट इन्फरन्सचा प्रकार आहे. त्यात काय होतंय बघा, इन विच कन्क्लुजन इज डिड्यूस फ्रॉम टू गिवन प्रपोजिशन. इकडे स्पेसिफिक अट आहे, 2च वाक्य असली पाहिजेत. म्हणजेच काय, सिलोजिझम हा काय आहे, तर मेडिएट इन्फरन्सचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 वाक्य देण्यात येतील आणि त्या 2 वाक्यांच्या सहाय्याने तुम्हाला कन्क्लुजन पर्यंत पोहोचायचं आहे. याला मेडिएट काय म्हणतोय तुमच्या लक्षात आलंय, कारण मेडिएट इन्फरन्स असा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला थोडीशी जास्त माहिती लागते. इमिजिएट इन्फरन्स जर असेल तर त्या ठिकाणी फक्त एक वाक्य असतं आणि तुम्हाला सांगण्यात येतं तुमचं इमॅजिनेशन वापरा आणि कन्क्लुजन काढा. पण मेडिएट इन्फरन्स तशा प्रकारचा नसतो, इकडे तुम्हाला पुरेशी माहिती देण्यात येते आणि त्यावरून तुम्हाला कन्क्लुजन काढायला सांगितलं जातं. आता इमिजिएट इन्फरन्सचं एक्झाम्पल बघा, इमिजिएट आता एकच वाक्य, मी लॉजिकचं लेक्चर घेत आहे, असं जर वाक्य असेल आणि तुम्हाला सांगितलं इमिजिएट इन्फरन्स काढा, तुम्ही असंख्य प्रकारची उत्तर देऊ शकता की मी आजच लॉजिकचं लेक्चर घेतोय, मी फक्त लॉजिकचं लेक्चर घेतोय, किंवा लॉजिकचे सर आलेत आहेत म्हणून मी आज लॉजिकचं लेक्चर घेतोय. पण ज्यावेळी आपण मेडिएट इन्फरन्सचा विचार करतो या ठिकाणी एकापेक्षा जास्त स्टेटमेंट असल्यामुळे तुम्ही एक स्पेसिफिक कन्क्लुजनच देऊ शकता. जसं बघा, पवार इज महाराष्ट्रीयन आणि ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, अशा प्रकारची वाक्य दिल्यानंतर कन्क्लुजन मध्ये मिडल टर्म म्हणजे जो काय कॉमन पार्ट आहे तो काढून टाकल्यानंतर पवार आणि इंडियन ह्या 2 टर्मच उरतील. जर तुम्ही पवार इज अमेरिकन म्हटलं तर तुमचं आन्सर चुकीचं असेल. याचं कारण काय, या 2 वाक्यांनी ज्या प्रमाणात तुम्हाला कन्क्लुजन पर्यंत पोहोचायला मदत केली त्याच प्रमाणात मेडिएट इन्फरन्स असल्यामुळे या 2 वाक्यांनी तुमची जी काही थिंकिंगची, रिझनिंगची जी काही कॅपॅसिटी होती ती रिस्ट्रिक्ट करण्याचं काम केलं 3 टर्म मध्ये, महाराष्ट्र, पवार आणि इंडियन. म्हणून याला आपण मेडिएट इन्फरन्स मानतो. पुरेशी माहिती मिळते, त्याचबरोबर कन्क्लुजन स्पेसिफिक असतं. पवार इज इंडियनच्या व्यतिरिक्त या 2 वाक्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारचं तिसरं कन्क्लुजन कधीही येऊ शकत नाही. आता आपण काय करूया, याचे घटक काय ते बघूया. तर पहिलं आहे प्रिमाइस. दी प्रपोजिशन्स विच आर गिवन फॉर द पर्पज ऑफ कन्क्लुजन आर नोन ॲज अ प्रिमाइसेस. याचा अर्थ काय, कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी जी काही तुम्ही माहिती वापरता, जी काही तुम्ही वाक्य वापरता, जसं इकडे पवार इज महाराष्ट्रीयन आहे आणि दुसरे ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन, त्या वाक्याने आपण म्हणायचंय प्रिमाइसेस. आता इकडे प्रिमाइसेस का म्हणतोय, कारण प्रत्येक वेळी ही वाक्य 2च असणार आहेत आणि 2च वाक्य का असतील, कारण तुम्हाला डेफिनेशन सांगते फ्रॉम टू गिवन प्रपोजिशन. आले लक्षात. त्याच्या पुढे आहे कन्क्लुजन. आता कन्क्लुजन म्हणजे काय, दी प्रपोजिशन विच फॉलोज फ्रॉम दी प्रिमाइसेस इज कॉल्ड एज अ कन्क्लुजन. म्हणजे काय, ही जी काही 2 वाक्य आहेत, ही जी काही माहिती आहे ती नक्की जे काही इम्प्लाय करतायत ते जर तुम्ही परफेक्टली फिगर आउट केला तर तुम्हाला जे काही तुमचं अनुमान मिळणार आहे त्याला आपण म्हणायचंय कन्क्लुजन. काही शंका आहे का बघा. सिलोजिझम म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचंय, जे काही एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये पहिली जी काही 2 वाक्य असतील त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कॉमन असणार आहे. हा जो काही कॉमन पार्ट आहे, जसं इकडे महाराष्ट्र आहे त्याला आपण काय म्हणायचंय, मिडल टर्म. कारण काय, तो रिलेशन इस्टॅब्लिश करण्याचं काम करतोय. जर पवार हा समजा कर्नाटकचा असता किंवा केरळचा असता आणि दुसरं वाक्य जर महाराष्ट्र आणि इंडियन संदर्भात असतं तर कन्क्लुजन काढता आलं नसतं. कारण काय, लॉजिक वापरण्यामागचा बेसिक पर्पज काय, प्रत्येक स्टेटमेंट तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकत नाही. मग अशा वेळी तुम्ही काही ना काहीतरी एक सोपी ट्रिक वापरायची जेणेकरून त्या दोघांमधून रिलेशनद्वारे कन्क्लुजन काढता येतं किंवा नाही, व्हेरीफाय न करता, यासाठी लॉजिक मदत करत असतो. त्यामुळे जर पवार हा समजा केरळमध्ये राहत असता आणि दुसरं स्टेटमेंट जर महाराष्ट्र आणि इंडियन संदर्भात असतं, रिलेशन इस्टॅब्लिश झालं नसतं आणि तुम्ही पवार इज इंडियन पर्यंत पोहोचू शकला नसता. फर्स्ट स्लाइड लक्षात आली का बघा. आपण बेसिकली सिलोजिझमची इंट्रोडक्शन बघितली, ज्या ठिकाणी कोणी सिलोजिझम इंट्रोड्यूस केलं आणि त्याचं मत काय ते बघितलं. दुसरा होता डेफिनेशन, ज्या ठिकाणी आपण बघितलं की सिलोजिझम ही एक मेडिएट इन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये 2 वाक्यांचाच वापर करून, प्रत्येक वेळी फक्त 2 वाक्यांचा वापर करून कन्क्लुजन काढलं जाईल. त्यानंतर आपण याचे घटक बघितले की जी माहिती आपण वापरतो, जी माहिती आपण प्रोसेस करतो कन्क्लुजन काढण्यासाठी, त्याला प्रिमाइसेस मानायचे. आणि जे काही तुमचं फायनल आउटपुट असतं, फायनल प्रोडक्ट असतं, जे तुमचं कन्क्लुजन असतं, त्याला आपण कन्क्लुजन मानतोय. काही शंका आहे का या संदर्भात.
तर अनम्यूट करा किंवा मेसेज करा, नाहीतर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. ओके, तर पुढे येतोय. पुढे स्ट्रक्चर ऑफ सिलोइझम. आता हे सिलोइझम कसं बनतं ते बघा. तर यामध्ये सर्वात सोपा पार्ट आहे मिडल टर्म, कारण मी मगाशीच एक्सप्लेन केलाय, तो आधी तुम्हाला सांगतो, नंतर मेजर टर्म आणि मायनर टर्म कडे येऊया. ओके, तर मिडल टर्म म्हणजे काय म्हटलंय बघा. द टर्म विच ऑकर्स इन बोथ द प्रिमाइसेस बट नॉट इन कन्क्लुजन इज कॉल्ड एज मिडल टर्म. म्हणजे काय, अशा प्रकारचा घटक जो तुम्ही जी माहिती प्रोसेस करताय त्यामध्ये आहे पण कन्क्लुजन मध्ये नाही, त्याला म्हणायचं मिडल टर्म. आता त्याला आपण काढून का टाकतो, तर त्याला नक्की आपल्याला जे काही इम्प्लाय करायचं ते फिगर आउट करण्यासाठी. जसं बघा, इफ ए इज रिलेटेड टू बी आणि त्यानंतर म्हटलं बी इज रिलेटेड टू सी, मग ए इज रिलेटेड टू सी पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बी काढून टाकावा लागतो. कारण काय, कॉमन पार्ट काढून टाकल्यानंतरच त्या दोघांना एकत्रितरित्या काय इम्प्लाय करायचंय हे आपल्याला समजू शकेल. त्यामुळे मिडल टर्म म्हणजे काय, अशा प्रकारचा घटक जो दोन्ही प्रिमाइसेस मध्ये असणार आहे, कारण ट्रस्ट रिलेशन इस्टॅब्लिश होईल पण कन्क्लुजन मध्ये नसेल, त्याला मिडल टर्म म्हणायचंय, जो रिप्रेझेंट होतोय कॅपिटल एम ने. आता येऊया मेजर टर्म आणि मायनर टर्म कडे. तर लक्षात घ्या, लॉजिक मध्ये कोणतंही वाक्य असू दे त्याचे बेसिकली दोन घटक असणार आहेत. एक असेल सब्जेक्ट, म्हणजे ज्याच्याविषयी माहिती देतोय, आणि दुसरं असेल प्रेडिकेट, म्हणजे जी ऍक्च्युअल माहिती आहे. मी इकडे आता मेजर टर्म म्हणजे काय म्हटलंय बघा. मेजर टर्म पी ने काय रिप्रेझेंट होते, तर याचं कारण याच्या डेफिनेशन मध्ये आहे. द प्रेडिकेट ऑफ कन्क्लुजन इज कॉल्ड ॲज अ मेजर टर्म. म्हणजे काय, तुमचं जे काही कन्क्लुजन असणार आहे त्याच्यामध्ये जे काही प्रेडिकेट आहे, म्हणजे इकडे इंडियन आहे ही जी काही माहिती आहे, त्याला आपण म्हणायचं मेजर टर्म, जी रिप्रेझेंट होईल कॅपिटल पी ने. कॅपिटल पी का, तर कन्क्लुजनच्या आपण प्रेडिकेटला मेजर टर्म म्हणतोय म्हणून आपण तिकडे पी वापरलेला आहे. पुढेचा भाग आहे मायनर टर्म. आता मायनर टर्म म्हणजे काय, द सब्जेक्ट ऑफ द कन्क्लुजन इज कॉल्ड ॲज अ मायनर टर्म. आता इकडे पण एस वापरण्याचा अर्थ तुम्हाला किंवा कारण लक्षात आलं असेल की ज्यावेळी कन्क्लुजनचा जो काही सब्जेक्ट आहे त्याला आपण मायनर टर्म मानायचं आहे, आणि हा सब्जेक्ट आहे तुमच्या लक्षात राहावं म्हणून आपण काय केलंय, ही जी मायनर टर्म आहे ती कॅपिटल एस ने आपण रिप्रेझेंट करतोय. पुन्हा एकदा स्ट्रक्चर सांगतोय. सिलोइझम मध्ये जी तुम्ही माहिती वापरता त्या माहितीमध्ये जो काही कॉमन पार्ट असतो, जसं इकडे महाराष्ट्रीयन आहे आणि इकडे पण महाराष्ट्रीयन आहे, त्याला आपण म्हणायचं मिडल टर्म. हा ओळखायचा कसा, तर या दोन्ही वाक्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये तो असणार आहे पण कन्क्लुजन मध्ये नसणार आहे, त्याला आपण म्हणायचंय मिडल टर्म. त्याच्यानंतर येऊया मेजर टर्म. आता मेजर टर्म कशी ओळखायची, तर लॉजिक मध्ये प्रत्येक वाक्याचे दोन घटक असणार आहेत, एक असेल सब्जेक्ट, दुसरा असेल प्रेडिकेट. मग आपले जे काही कन्क्लुजन आहे त्या कन्क्लुजनचा जो काही प्रेडिकेट असेल त्याला आपण म्हणायचं मेजर टर्म, आणि म्हणूनच तो रिप्रेझेंट केला जातोय कॅपिटल पी ने. त्याचसोबत आपलं जे काही कन्क्लुजन आहे त्यात जो कोण सब्जेक्ट असेल, कर्ता असेल, ज्याविषयी माहिती देण्यात येते त्याला म्हणायचं मायनर टर्म, आणि तो रिप्रेझेंट होतोय कॅपिटल एस ने. कारण काय, कन्क्लुजनचा सब्जेक्ट आहे हे तुमच्या लक्षात राहावं. 3 टर्म लक्षात आलेत का बघा, मेजर टर्म, मायनर टर्म, मिडल टर्म. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात हा प्रश्न असू शकेल की कन्क्लुजनचा सब्जेक्ट आहे, ठीक आहे, कन्क्लुजनचं प्रेडिकेट आहे, ठीक आहे, पण आम्ही फिगर आउट कसं करायचं. तर लक्षात घ्या, सिलोइझमच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कन्क्लुजन कसं काढायचं शिकवलं जाणार नाही. इकडे तुम्ही काय करायचंय, तर आम्ही तुम्हाला रेडीमेड वाक्य देणार आहोत आणि आमचं कन्क्लुजन पण दिलेलं असेल. तुम्ही फक्त काय करायचंय, आम्हाला जज करायचं, आमच्या चुका काढायच्या आणि लॉजिकली हे सिलोइझम परफेक्ट आहे की नाही सांगायचं. त्यामुळे या तिन्ही गोष्टी तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेल्या असतील. तुम्ही फक्त काय करायचंय, मेजर टर्म काय आहे ती बघा, मायनर टर्म काय आहे ती बघा, आणि हे सिलोइझम परफेक्ट आहे किंवा नाही ते बघा. म्हणजे इन शॉर्ट काय, आमच्या चुका काढायच्या, आम्हाला जज करायचं, हे काम तुम्हाला सिलोइझमच्या चॅप्टर मध्ये करायचं आहे. तिन्ही गोष्टी लक्षात आल्यात का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. मेजर टर्म, मायनर टर्म आणि मिडल टर्म. ओके, पुढे जातोय. पुढचा भाग आहे स्ट्रक्चर ऑफ सिलोइझम मध्येच मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस. आता इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी जे काय सांगितलं तेच इकडे येणार आहे. मेजर प्रिमाइस म्हणजे काय बघा, द प्रिमाइस इन विच मेजर टर्म ऑकर्स इज कॉल्ड एज अ मेजर प्रिमाइस. म्हणजे काय, आपलं जे काय कन्क्लुजन आहे त्या कन्क्लुजन मधील प्रेडिकेट म्हणजे माहिती जी काय असते त्याला आपण म्हणतोय मेजर टर्म. ही मेजर टर्म ज्या वाक्यातून येते त्याला म्हणायचंय मेजर प्रिमाइस. मायनर प्रिमाइस पण तसंच आहे बघा. द प्रिमाइस इन विच मायनर टर्म ऑकर्स इज कॉल्ड एज अ मायनर प्रिमाइस. आता मायनर प्रिमाइस तुम्हाला मायनर टर्म माहिती आहे. मायनर टर्म म्हणजे काय, तर तुमचं जे काही कन्क्लुजन आहे त्या कन्क्लुजनचा जो काही सब्जेक्ट असतो त्याला आपण मायनर टर्म मानतो. हा जो काही कन्क्लुजनचा सब्जेक्ट आहे हा ज्या वाक्यातून येईल त्याला म्हणायचं मायनर प्रिमाइस. म्हणजे इकडे बघा, कन्क्लुजनचा सब्जेक्ट आहे पवार, आणि पवार ज्या वाक्यातून आलाय, पवार इज महाराष्ट्रीयन मधून, ते बनेल आपले मायनर प्रिमाइस.
पुन्हा एकदा हे सगळे घटक एकदा आणतो. लॉजिक मध्ये प्रत्येक वेळी 2 वाक्य दिलेली असणार, 2 वाक्याचा वापर करून आपण कन्क्लुजन काढणार आहोत, त्यावेळी सिलोजिझम होईल. या सिलोजिझम मध्ये लक्षात ठेवायचंय, जो काही इन्फॉर्मेशन मध्ये असणारा कॉमन पार्ट असतो त्याला आपण म्हणतो मिडल टर्म. मिडल टर्म आयडेंटिफाय करण्याची सगळ्यात सोपी पद्धत, दोन्ही वाक्य कम्पेअर करा आणि कॉमन काय ते बघा, कारण कॉमन असेल तरच रिलेशन इस्टॅब्लिश होईल, कॉमन नसेल तर कधीही रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही. त्याच्या पुढचा भाग होता मेजर टर्म आणि मायनर टर्म. लक्षात ठेवायचंय, मेजर टर्म मायनर टर्म लक्षात ठेवण्यासाठी ते कोणत्या अक्षराने रिप्रेझेंट केले जातात ते लक्षात ठेवायचे. ज्यावेळी आपण मेजर टर्मचा विचार करतो त्यावेळी तो कॅपिटल पी ने रिप्रेझेंट केला जातो. कारण काय, कन्क्लुजनचं प्रेडिकेट आहे त्याला आपण मानतो मेजर टर्म. आणि ही जी काही मेजर टर्म आहे म्हणजे कन्क्लुजनच्या संदर्भात जी काही माहिती आहे ही ज्या वाक्यातून येईल त्याला मानायचंय मेजर प्रिमाइस. त्याचप्रमाणे मायनर टर्म म्हणजे काय, तर मायनर टर्म रिप्रेझेंट केली जाते कॅपिटल एस ने. याचं कारण काय, तर तुमच्या कन्क्लुजनचा जो काही सब्जेक्ट आहे, जसं इकडे पवार आहे त्याला मानायचे मायनर टर्म. आणि ही मायनर टर्म ज्या वाक्यातून येईल, जशी पवार इज महाराष्ट्रीयन मधून पवार शब्द कन्क्लुजन मध्ये आलेला आहे त्याला मानायचे मायनर प्रिमाइस. आता एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का बघा, ज्यावेळी मी पहिलं तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं तेव्हा वाक्यांचा क्रम कसा होता बघा, पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन अँड पवार इज इंडियन. एक्झाम्पल दिसतंय. पण ज्यावेळी मी स्ट्रक्चर ऑफ सिलोजिझम कडे आलो त्यावेळी मात्र मी वाक्य कसं अरेंज केलंय बघा, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन हे सुरुवातीला लिहिलंय, त्याच्यानंतर पवार इज महाराष्ट्रीयन लिहिलंय आणि नंतर पवार इज इंडियन कडे आलो. आता त्याचा क्रम का बदलला त्याचं उत्तर खाली आहे बघा. दी व्हॅलिडिटी ऑफ अ सिलोजिझम डज नॉट डिपेंड अपॉन ऑर्डर इन विच दिस 3 कॉन्स्टिट्युएंट प्रपोजिशन आर एक्सप्रेस. याचा अर्थ काय, हे जी काही 3 वाक्य आहेत त्यातली जी 2 जी काही पहिली वाक्य आहेत ती कोणत्याही क्रमाने लिहा, वर खाली लिहा. याने याच्या कन्क्लुजनवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पण however, when syllogism is stated in logical form, the constituent proposition are stated in following order: major premise, minor premise, conclusion. म्हणजे काय, तुम्हाला मी वाक्य लिहिताना शफल करून देऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही ते वाक्य जज करणार आहात सिलोजिझमच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही, तेव्हा तुम्ही काय करायचंय, मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस आणि कन्क्लुजन याच क्रमाने अरेंज करायचंय. म्हणून मी काय केलंय बघा, पवार इज इंडियन मध्ये इंडियन ही जी काय माहिती आहे ज्या वाक्यातून आली ती बनली आपली मेजर प्रिमाइस, म्हणून त्याला मी पहिलं लिहिलंय. त्याच्यानंतर पवार इज इंडियन मध्ये कन्क्लुजनचा सब्जेक्ट म्हणजेच मायनर टर्म जिथून आलाय त्याला मी दुसरं लिहिलंय आणि सर्वात शेवटी कन्क्लुजन लिहिलं आहे. म्हणजे तुम्ही काय करायचंय, एक्झाम मध्ये शफल करून बेसिकली तुम्हाला 3 वाक्य देण्यात येतील, तुम्ही त्यातलं कन्क्लुजन आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, कन्क्लुजनचं प्रेडिकेट म्हणजे जी काय माहिती ज्या वाक्यातून मिळालेली आहे त्याला पहिलं लिहायचंय, कारण काय ते म्हणलंय मेजर प्रिमाइस. नंतर तुम्हाला जे काय कन्क्लुजन दिलेलं आहे त्या कन्क्लुजनचा सब्जेक्ट ज्या वाक्यातून आलाय त्याला दुसरं लिहायचं. याचं कारण काय, ती म्हणले मायनर प्रिमाइस आणि जे काय राहिले ते आहे आपलं कन्क्लुजन. म्हणजे एक्झाम मध्ये प्रत्येक वेळी तुम्ही या क्रमाने ती वाक्य लिहिणं एक्सपेक्टेड आहे. स्ट्रक्चर समजलंय का बघा, काही शंका असतील तर बिंदास अनम्यूट करा आणि विचारा. ओके, मी पुढे जातो. पुढे आहे फंक्शन ऑफ मिडल टर्म. आता या ठिकाणी आपण मिडल टर्म संदर्भात थोडं अजून इन डिटेल समजून घ्यायचा प्रयत्न करूया. काय म्हटलंय बघा, दी मिडल टर्म इज दॅट टर्म विच ऑकर्स इन बोथ मेजर अँड मायनर प्रिमाइस बट नॉट इन कन्क्लुजन. जे आपण मगाशी सांगितलं ते तिकडे सांगतोय की पहिली जी 2 वाक्य आहेत ज्यांना आपण प्रिमाइस मानतो, जी माहिती प्रोसेस करून आपण कन्क्लुजन मध्ये पोहोचतो, मग मिडल टर्म कशी आयडेंटिफाय करायची, तर अशा प्रकारची गोष्ट जी मेजर अँड मायनर प्रिमाइस म्हणजे जी काही माहिती तुम्ही प्रोसेस करता त्याच्यामध्ये असेल पण कन्क्लुजन मध्ये नसेल त्याला मिडल टर्म मानायचं आहे. मिडल टर्म असेल तरच सिलोजिझम होतं, मिडल टर्म नसेल तर होत नाही. म्हणून मी आता काय केलंय, तुमच्या समोर एक एक्झाम्पल ठेवलंय. हे एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पल मध्ये मिडल टर्म नाही आणि त्याचा काय परिणाम झालाय तो बघा. पहिलं वाक्य आहे ऑल टीचर्स आर एज्युकेटेड पर्सन, शिक्षक हे सुशिक्षित आहेत. पुढे आहे ऑल लायन्स आर फेरोशियस, म्हणजे काय सिंह असणार ते क्रूर असतील किंवा घातक असतील. आता या ठिकाणी दोन्ही मध्ये तुम्हाला काही कॉमन पार्ट दिसतोय का, ऑल आणि आर सांगू नका कारण त्यांना आपण लॉजिक मध्ये टर्म मानत नाही. टीचर्स एज्युकेटेड पर्सन पहिल्या वाक्यामध्ये दिसतोय आणि दुसऱ्या वाक्यामध्ये लायन्स आणि फेरोशियस दिसत आहेत, बरोबर. मग याच्यामध्ये काहीच कॉमन पार्ट नाही. मग समजा फोर्सिबली आपण कन्क्लुजन काढायचं ठरवलं तर काय कन्क्लुजन येईल, एक तर येऊ शकेल ऑल लायन्स आर एज्युकेटेड पर्सन, बरोबर असेल का, नाही. किंवा दुसरा पॉसिबल कॉम्बिनेशन काय असेल, ऑल टीचर्स आर फेरोशियस, सर्व शिक्षक घातक क्रूर आहेत. हे बरोबर आहे का, नाही. एखादं तुम्हाला वाटतही असेल, प्रॅक्टिकली बरोबर आहे का, नाही. मी इकडे झालंय काय, आपलं कन्क्लुजन का चुकीचं येतंय किंवा एकाच वाक्याच्या कन्क्लुजनच्या 2 किंवा 3 कॉम्बिनेशन का तयार होत आहेत, तर याचं कारण आहे यांच्यामध्ये मिडल टर्म नाही. म्हणूनच लक्षात ठेवायचंय सिलोजिझम मध्ये प्रत्येक वेळी रिलेशन इस्टॅब्लिश होण्यासाठी आणि कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी मिडल टर्म अत्यावश्यक आहे, कारण नसेल तर रिलेशनच इस्टॅब्लिश होत नाही.
आता आपण एक काम करूया, याच्या पुढच्या स्टेजला जाऊया आणि अजून मिडल टर्मच्या संदर्भात काय घडणं आवश्यक आहे ते बघूया. तर त्या संदर्भात अजून काय म्हटलं आता, द मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड ऍटलिस्ट वन्स इन द प्रिमायसेस. आता यांनी पुढे अजून एक अट ठेवली, मिडल टर्म फक्त असून चालणार नाही, तर ती डिस्ट्रीब्यूट पण झाली पाहिजे. आता डिस्ट्रीब्यूट होणं म्हणजे काय, किंवा तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार आहात एखादी गोष्ट डिस्ट्रीब्युटेड आहे किंवा नाही, तर त्याचं उत्तर आहे असिमिनोव्ह या शब्दात. पहिल्यांदा आपण असिमिनोव्ह म्हणजे काय ते समजून घेऊया, नंतर आपण एक्झाम्पल कडे येऊया. आता असिमिनोव्हची फोड अशा प्रकारे होते, ASEBINOP. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणी AEIO हे जे आहेत हे वाक्यांचे 4 प्रकार आहेत. ए म्हणजे काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ई म्हणजे काय, युनिव्हर्सल निगेटिव्ह. आय म्हणजे काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आणि ओ म्हणजे काय, पर्टिक्युलर निगेटिव्ह. आता याच्या पुढे SBNO का दिलेले आहेत, तर SBNP आहेत, हे तुम्हाला सांगणार वाक्याच्या प्रकाराप्रमाणे कोण डिस्ट्रीब्यूट होतोय. म्हणजे बघा, AS चा अर्थ काय, सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड. ज्यावेळी वाक्य युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ऑलने सुरू होणार असेल त्यावेळी काय होणार आहे, सब्जेक्टच्या जागी जो कोणी असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. पुढे काय म्हटलं बघा, EB म्हणजे काय, युनिव्हर्सल निगेटिव्ह. नोने सुरू होणारं जर वाक्य असेल तर त्याच्या वेळी बी चा अर्थ काय, बोथ टर्म्स विल बी डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय, सब्जेक्टच्या जागी काही असू दे, प्रेडिकेटच्या जागी काही असू दे, ज्यावेळी वाक्य युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल त्यावेळी त्या दोघांचंही डिस्ट्रीब्युशन झालंय असं मानायचं आहे. पुढे आहे IN म्हणजे काय, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह वाक्य असेल त्यावेळी एन चा अर्थ काय, नो टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय, ज्या वाक्य समचं असेल आणि जर ते अफर्मेटिव्ह असेल, लक्षात ठेवायचंय सब्जेक्टच्या जागी जे काय त्याचंही डिस्ट्रीब्युशन होत नाही, प्रेडिकेटच्या जागी जे काय त्याचंही डिस्ट्रीब्युशन होणार नाही. शेवटचं आहे OP. OP म्हणजे काय, तर O फॉर पर्टिक्युलर निगेटिव्ह आणि P फॉर प्रेडिकेट. प्रेडिकेट विल बी डिस्ट्रीब्युटेड. ज्या वाक्य असेल सम आणि नॉट वालं त्यावेळी लक्षात ठेवायचे प्रेडिकेटच्या जागी जे काय फक्त ते डिस्ट्रीब्यूट होत आहे. आता इन डिटेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, हा पार्ट आपण लॉजिक 1 मध्ये ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये झालेला आहे. इकडे आपण फक्त काय करायचंय, लक्षात ठेवायचंय ज्यावेळी वाक्य ऑलने सुरू होत आहे अफर्मेटिव्ह आहे त्यावेळी सब्जेक्ट म्हणजे वाक्याच्या कर्त्याच्या जागी जे काय असेल ते डिस्ट्रीब्यूट होईल. ज्यावेळी वाक्य नोने सुरू होणार असेल त्यावेळी लक्षात ठेवायचंय सब्जेक्टच्या जागी जे काय आहे ते प्लस प्रेडिकेटच्या जागी जे काय आहे ते दोघांचे डिस्ट्रीब्युशन होईल. कारण काय, EB चा अर्थ बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. तिसरा आहे सम. ज्यावेळी वाक्य समने सुरू होणार असेल आणि त्या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं निगेशन नसेल, कारण लक्षात घ्या निगेशन आलं तर तो बनतो पर्टिक्युलर निगेटिव्ह आणि अफर्मेशन असेल तरच तो राहतो पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. मग जर एखादं वाक्य समने सुरू होणार असेल तर लक्षात ठेवायचं त्यावेळी एनचा अर्थ काहीच डिस्ट्रीब्यूट होणार नाही. आणि पुढे आहे एखादं वाक्य जर सम असेल प्लस त्याच्यात नॉट असेल तर लक्षात ठेवायचं पी चा अर्थ काय, फक्त प्रेडिकेट डिस्ट्रीब्यूट होईल. आता आपण पुन्हा एकदा एक्झाम्पल कडे येऊया. आता मला सांगा, ही तिन्ही वाक्य ऑलने सुरू होतात म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य आहेत, ए प्रपोजिशन, ई प्रपोजिशन, आय प्रपोजिशन किंवा ओ प्रपोजिशन. सांगा ही वाक्य कोणत्या प्रकारची आहेत, सुरुवात ऑलने होत आहे. मेसेज करा किंवा अनम्यूट करून सांगा. प्रश्न समजलाय, पुन्हा एकदा दाखवतोय बघा. ज्यावेळी वाक्य ऑलने सुरू होतं त्यावेळी ते असतं युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, कारण काय ती गोष्ट 100% अफर्म केली जाते. ज्यावेळी वाक्याची सुरुवात नो ने होते त्यावेळी लक्षात ठेवायचं ते वाक्य असतं युनिव्हर्सल निगेटिव्ह, म्हणजे काय 100% एखादी गोष्ट डिनाय करणं. ज्यावेळी वाक्याची सुरुवात सम ने होते त्यावेळी ते वाक्य असतं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, म्हणजे काय काही प्रमाणात ती गोष्ट अफर्म करणं. आणि ज्यावेळी वाक्य असतं सम प्लस नॉट वालं त्यावेळी लक्षात ठेवायचं ते असतं पर्टिक्युलर निगेटिव्ह. आज तुम्हाला हे शब्द दिलेले आहेत, या शब्दांद्वारे तुम्ही आयडेंटिफाय करायचंय ते वाक्य ए प्रपोजिशन आहे म्हणजे युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे, ई प्रपोजिशन आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह आहे, की आय प्रपोजिशन आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहे, की ओ प्रपोजिशन आहे पर्टिक्युलर निगेटिव्ह आहे. तर हे शब्द बघा आणि याप्रमाणे ठरवा. आता मला सांगा, या ठिकाणी ही जी काही वाक्य आहेत ती सुरू होत आहेत ऑलने, मग कोणत्या प्रकारचे प्रपोजिशन आहेत, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहेत की युनिव्हर्सल निगेटिव्ह आहेत की पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आहेत की पर्टिक्युलर निगेटिव्ह आहेत. प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल. इकडे लक्षात ठेवा, चुकला तरी बाकीच्यांची भीड बाळगू नका. चुकला तर लक्ष देईल की मला हे कन्सेप्ट समजलेली नाहीये, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. आणि जर बरोबर आलं तर चांगलंच आहे. बरोबर आहे, आर्यनचं उत्तर बरोबर आहे, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे. आपण पुन्हा एकदा त्या रूल कडे जाऊया. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असेल तर काय होतोय, सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ लक्षात घ्या, प्रत्येक वाक्यामध्ये इकडे जे काही येतं त्याला आपण सब्जेक्ट मानतो आणि इकडे जे काही येतं त्याला प्रेडिकेट मानतो. मग ही जर वाक्य ए प्रपोजिशन असतील, ओके,
मग जर ही वाक्य ए प्रपोजिशन तर काय होणार आहे, सब्जेक्ट जागी जो कोण आलाय तो डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजेच काय, ऑल कॅट्स आर एनिमल मध्ये कॅट डिस्ट्रीब्यूट होईल, ऑल डॉग्स आर एनिमल मध्ये डॉग डिस्ट्रीब्यूट होईल. कारण काय, ए प्रपोजिशन आहे ना, मग सब्जेक्ट जागी जो कोण येतो तो डिस्ट्रीब्यूट होतो. पण आपला रूल काय सांगतोय, मिडल टर्म मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड ऍटलीस्ट वन्स इन द प्रिमाइसेस. मिडल टर्म इकडे काय होती, कॉमन पार्ट काय होता, एनिमल, पण तो कुठे आलाय, प्रेडिकेटच्या जागी. त्यामुळे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालंय का, झालेलं नाही. त्यामुळे आता काय फरक पडलाय तो बघा. या मी आकृती दिलेली आहे. ऑल कॅट्स आर एनिमल. आता लक्षात घ्या, एनिमल हा एक मोठा क्लास आहे, बरोबर आहे, आणि कॅट्स हा एक छोटा क्लास आहे किंवा छोटा वर्ग आहे. म्हणून मी काय केलंय, एनिमल साठी एक मोठं सर्कल तयार केलं, कॅट साठी एक छोटं सर्कल तयार केलं. पहिलं वाक्य रिप्रेझेंट झालं. पुढे काय म्हटलंय, ऑल डॉग्स आर एनिमल. आता लक्षात घ्या, डॉग्स आर एनिमलच्या क्लासचा जर विचार केला असेल तर पुन्हा एकदा एनिमलचा क्लास हा मोठा असेल, डॉगचा क्लास हा लहान असेल. आता आपण कन्क्लुजन काढतो, म्हणजे काय करतो, हे जे काही कॉमन पार्ट आहे एनिमल हा काढून टाकतो. मग अज्युम करा की मी हे जे काही सर्कल आहे ते काढून टाकलंय, तर राहणार काय, सी आणि डी. पण हे सर्कल कुठे एकमेकाला टच करतात किंवा ओव्हरलॅप करतायत का, नाही. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन इस्टॅब्लिश झालं नाही. याचं कारण काय, एनिमल डिस्ट्रीब्यूट झाला नाही. म्हणून आपलं जे काही कन्क्लुजन आलंय, ऑल डॉग्स आर कॅट, हे चुकीचं आहे. याचं कारण काय, जर का एनिमल कुठेही डिस्ट्रीब्यूट झाला असता तर सी आणि डी ही जी काही दोन सर्कल आहेत ती कुठे ना कुठे टच झाली असती, ओव्हरलॅप झाली असती आणि एक रिलेशन इस्टॅब्लिश होऊन प्रॉपर कन्क्लुजन मिळालं असतं. पण एनिमल ही जी काही टर्म आहे ही डिस्ट्रीब्यूट न झाल्यामुळे, म्हणजेच काय, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट न झाल्यामुळे चुकीचा कन्क्लुजन आलेला आहे की प्रत्येक कुत्रा हा मांजर असणार आहे. आले लक्षात. म्हणून आपण काय करायचंय, तर पहिली गोष्ट, कधीही तुम्हाला सिलेबसची वाक्य मिळाली की सुरुवातीला दोघांमध्ये कॉमन काय ते बघायचंय, आणि आता दुसरं काम तुमच्यासाठी असेल, कोण डिस्ट्रीब्यूट झालंय ते बघायचंय. म्हणजे काय, जर वाक्य ऑलने सुरुवात होते तर सब्जेक्टच्या जागी जे काय आहे ते डिस्ट्रीब्यूट होईल. जर वाक्य नोने सुरू होतंय तर सब्जेक्ट प्रेडिकेट म्हणजे दोघांच्या जागी जे काय असेल त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. वाक्याची सुरुवात समने होते आणि जर ते अफर्मेटिव्ह आहे लक्षात ठेवायचं काहीच डिस्ट्रीब्यूट होणार नाही. आणि जर वाक्याची सुरुवात समने होते प्लस निगेशन म्हणजे नॉट असेल तर लक्षात ठेवायचंय प्रेडिकेटच्या जागी म्हणजे माहितीच्या जागी जे काय आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. फंक्शन ऑफ मिडल टर्म समजलंय का बघा. काही समजलं नसेल, काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, तर पुढे जातोय. रूल्स ऑफ सिलॉइझम. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की सिलॉइझमच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे कन्क्लुजन काढायचं नाही. मग तुमच्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे सिलॉइझम मध्ये, तर काय करणारा तुमचा शिक्षक असेल किंवा पेपर सेट करणारा असेल तो तुम्हाला 3 वाक्य देईल, 2 असतील प्रिमाइस, 1 असेल कन्क्लुजन. तुम्ही काय करायचंय, त्याला जज करायचं आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण प्रश्न आहे जज कसं करणार. तर जज करण्यासाठी तुम्हाला शिकणं महत्वाचं आहे रूल्स ऑफ सिलॉजिझम. म्हणजे काय, वी कॅन टेस्ट द व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट बाय अप्लाइंग सर्टन रूल्स. A syllogism whose conclusion is drawn in accordance with this rule would be valid and syllogism which violates any of the rule would be invalid. याचा अर्थ काय, जी काय वाक्य असतील, जी काही तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये जी काही 3 वाक्य दिली असतील ती तुम्ही सुरुवातीला अरेंज करायची आहेत. अरेंज केल्यानंतर तुम्ही काय करायचंय, सिलॉजिझमचे जे काही रूल्स आहेत ते रूल त्याला ऍप्लिकेबल करून बघायचे. जर का प्रत्येक रूलपैकी कोणत्या रूलचं व्हायोलेशन करत नसेल तर ती गोष्ट व्हॅलिड आहे असं तुम्ही लिहायचंय. आणि जर का एखादा रूल व्हायोलेट झालाय तर तुमच्या लक्षात आलंय तर तुम्ही लिहायचं आहे हे सिलॉजिझम जे काही पेपर सेट करणार आहे किंवा तुमच्या शिक्षकांनी तयार केलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण काय, एक पर्टिक्युलर रूल आहे ज्याचा हा भंग करतोय. आता हे रूल किती आहेत ते बघा. तर रूल ऑफ स्ट्रक्चर म्हणजे यांची जी काही रचना असणार आहे त्या रचनेप्रमाणे 2 रूल आहेत. रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन चे 2 रूल आहेत. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, आपण मगाशी बघितलं डिस्ट्रीब्युशन ऑफ मिडल टर्म. मग त्या दृष्टीने डिस्ट्रीब्युशनचे जे काही रूल आहेत ते 2 आहेत. रूल्स ऑफ क्वालिटी 3 आहेत. आता क्वालिटी म्हणजे लक्षात घ्या, लॉजिक मध्ये क्वालिटीचा अर्थ होतो अफर्मेशन आणि निगेशन. या व्यतिरिक्त कोणत्याही वेगळ्या क्वालिटीचं वाक्य एक्झिस्ट करत नाही. एक तर ते वाक्य अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल किंवा निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी असेल. होकारार्थी नकारार्थी सोडून तिसऱ्या प्रकारचं वाक्य लॉजिक कधीही मानत नाही. तर आता आपण काय करूया, थोडे रूल बघूया. रूल्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये पहिला आहे देअर मस्ट बी 3 अँड ओनली 3 टर्म्स इन सिलॉजिझम. आता टर्मचा अर्थ काय होतोय, 3 शब्द. जसा आपण पवार इज मार्टिनचा विचार केला असेल तर इकडे बघा महाराष्ट्र, इंडिया आणि पवार हे 3च टर्म तुम्हाला दिसतात. बरोबर आहे. आपण महाराष्ट्र काढून टाकला आणि पवार आणि इंडियन घेऊन कन्क्लुजन तयार केलंय. तेच इकडे या रूल मध्ये सांगितलेलं आहे की कोणतेही सिलॉजिझम घ्या त्याच्यामध्ये 3 टर्मच असल्या पाहिजेत. पहिली असेल मेजर, मिडल आणि मायनर. मग आता समजा 4 टर्म असतील तर काय होणार आहे,
लक्षात घ्या, ज्यावेळी 4 टर्म येणार आहेत त्या व्यक्ती सिलोजिझम व्हॅलिड नसेल. मग तुम्ही काय करायचंय, when a syllogism has more than 3 terms it's said to commit fallacy of 4 term. म्हणजे जर तुमच्या गोष्ट लक्षात येते की जे काही तुम्हाला सिलोजिझमच्या संदर्भात जी काही वाक्य दिलेली आहेत तिकडे तुम्हाला 4 वेगवेगळे शब्द दिसत आहेत, तर त्यावेळी आपण सरळ लिहून ठेवायचं दिस सिलोजिझम इज इनव्हॅलिड बिकॉज इट कमिट्स द फॉलसी ऑफ 4 टर्म. आता 4 टर्मचं पण तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. हे एक्झाम्पल बघा, ऑल टीचर्स आर एज्युकेटेड पर्सन, ऑल लायन्स आर फेरोशियस. जर तुम्ही शब्द जरी बेसिकली मोजले तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल, एक टर्म आहे टीचर, दुसरी आहे एज्युकेटेड पर्सन, तिसरी आहे लायन्स आणि चौथी आहे फेरोशियस. मग अशा प्रकारे जर तुम्हाला एखाद्या सिलोजिझम मध्ये 4 टर्म दिसत आहेत, म्हणजे बघा पहिल्या वाक्यात 2 टर्म आहेत, एक आहे एज्युकेटेड आणि दुसरे आहे टीचर्स, आणि दुसऱ्या वाक्यात पण 2 आहेत, लायन्स आणि फेरोशियस, त्यावेळी काय म्हणायचंय, हे जे काही सिलोजिझम आहे ते व्हॅलिड नाही. कारण काय, या सिलोजिझम मध्ये 4 टर्म आहेत. पण काही वेळा काय होतं, शब्द 3च असतात पण अर्थ 4 असतात. आता ती सेकंड पॉसिबिलिटी दिलेली आहे बघा, when fallacy arises out of ambiguous use of term such fallacy is called as a fallacy of equivocation. आता याचा अर्थ काय, शब्द 3 पण अर्थ 4 म्हणजे काय, काही वेळा काही शब्दांचे अर्थ हे संदिग्ध असतात किंवा एखाद्या शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ निघू शकतात. मग जर एक शब्द हा सिलोजिझमच्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आलेला असेल तर अशा वेळी जी काय पॉलिसी होते त्याला पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन मानायचं. याचं एक्झाम्पल खाली दिलेलं आहे बघा, साऊंड इज दॅट विच ट्रॅव्हल्स ॲट 1120 फीट अ सेकंड. जो काय आवाजाचा किंवा ध्वनीचा वेग आहे तो 1120 फूट पर सेकंड मानलेला आहे. त्याच्या पुढे काय म्हटलंय, इज नॉलेज ऑफ हिस्ट्री इज साऊंड, त्याचं इतिहासाचं नॉलेज साऊंड आहे. आता इकडे साऊंड कशासाठी वापरलंय, तर फ्री फ्रॉम डिफेक्ट किंवा एक परफेक्टनेस साठी. एखाद्याची जर आर्थिक स्थिती चांगली असेल तर तिची फायनान्शियल पोझिशन साऊंड आहे असं मानलं जातं. म्हणजे झालंय काय, एका ठिकाणी साऊंड हा शब्द ध्वनी म्हणून वापरला गेलाय, दुसऱ्या ठिकाणी साऊंड हा शब्द फ्री फ्रॉम डिफेक्ट किंवा एक स्टेबल कंडिशनसाठी वापरलेला आहे. म्हणजे तिकडे झालंय काय, जरी टर्म 3 आहेत, एक आहे नॉलेज ऑफ हिस्ट्री, दुसरा आहे साऊंड आणि तिसरा आहे विच ट्रॅव्हल्स ॲट 1120 फीट अ सेकंड, तरी पण साऊंड 2 ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेल्यामुळे साऊंड या शब्दाच्या संदिग्धतेमुळे जी पॉलिसी तयार झाली त्याला म्हणायचे पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन. याच्यामुळे कन्क्लुजन काय आलंय ते बघा, इज नॉलेज ऑफ हिस्ट्री इज दॅट विच ट्रॅव्हल्स ॲट 1120 फीट अ सेकंड. लक्षात आलंय काय झालं ते, इकडे हिस्ट्रीच्या नॉलेजचा आणि ध्वनीच्या वेगाचा काही संबंध नव्हता, पण झालंय काय, एका ठिकाणी साऊंड हा ध्वनीसाठी वापरण्यात आला आणि दुसऱ्या ठिकाणी साऊंड जो आहे तो फ्री फ्रॉम डिफेक्ट किंवा स्टेबल कंडिशनसाठी वापरण्यात आला. मग ज्यावेळी एखादा शब्द 2 वेळा आलाय पण वेगवेगळ्या अर्थाने आलेला असेल अशी आपण काय म्हणायचे, पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन. आता लक्षात घ्या, ही जी काय पॉलिसी आहे ही 3 प्रकारे होऊ शकते. पहिला आहे एम्बिग्युअस मेजर. याचा अर्थ काय, जी काही मेजर टर्म आहे ती वेगळ्याच संदर्भात किंवा वेगळ्याच अर्थाने जर आली असेल. एम्बिग्युअस मायनर, मायनरचा अर्थ काय होतो, मायनर टर्म म्हणजे काय, तुमच्या कन्क्लुजनचा जो काही सब्जेक्ट आहे तो जर वेगवेगळ्या अर्थाने आलेला असेल. एम्बिग्युअस मिडल, त्याचं एक्झाम्पल आपण आता बघितलं की साऊंड इकडे ध्वनी म्हणून आलाय आणि दुसऱ्या ठिकाणी साऊंड हा आपल्याला फ्री फ्रॉम डिफेक्ट किंवा स्टेबल कंडिशनसाठी आलेला आहे. मग अशा प्रकारे लक्षात घ्या, रूल्स ऑफ स्ट्रक्चर काय म्हणतोय, ज्यावेळी सिलोजिझमचं वाक्य येईल त्यावेळी तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा हवे तर टर्म मोजून बघा. जर का टर्म 3 असतील, जसं पवार इज महाराष्ट्रीयन, ऑल महाराष्ट्रीयन्स आर इंडियन मध्ये महाराष्ट्र, इंडिया आणि पवार या 3 टर्म आहेत, तसे टर्म असतील काम झालेलं आहे. दुसरी गोष्ट बघायची आहे, जे काही शब्द वापरले आहेत ते एकाच अर्थाने आहेत की एकापेक्षा जास्त अर्थाने आहेत. जर त्यांच्यामध्ये अँबिग्युइटी दिसते, संदिग्धता दिसते, तर अशी जी काही पॉलिसी होईल त्याला म्हणायचे पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन. म्हणजे आपण इकडे काय करतोय, 3 टर्मची जी अट आहे ती पहिल्यांदा फिजिकल सेन्स मध्ये शब्द मोजून बघतोय आणि दुसरी जी आहे ती मिनिंग किंवा इंटरप्रिटेशनच्या सेन्स मध्ये बघतोय. त्यामुळे एका ठिकाणी पॉलिसी ऑफ 4 टर्म होते ज्यावेळी प्रॅक्टिकली 4 शब्द आहेत, आणि ज्यावेळी शब्द 3 आहेत पण अर्थ 4 आहेत त्यावेळी जी काय पॉलिसी होणार ती असेल पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन. हे समजलंय का बघा, काही शंकाने असतील तर विचारा. ओके, परत सांगतो. देअर मस्ट बी 3 अँड ओनली 3 टर्म्स इन सिलोजिझम. सिलोजिझम मध्ये फक्त 3 टर्म असल्या पाहिजेत. आता ही जी काय हा जो काही रूल आहे त्याचा ब्रिज 2 प्रकारे होऊ शकतो. पहिला असेल पॉलिसी ऑफ 4 टर्म, ज्या ठिकाणी प्रॅक्टिकली आपण शब्द मोजून बघू शकतो, ज्या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिसत आहेत. एक्झाम्पल मी दिलं होतं याचं, ऑल टीचर्स आर एज्युकेटेड पर्सन, टर्म नंबर 1, टर्म नंबर 2, आणि पुढे आहे ऑल लायन्स आर फेरोशियस, टर्म नंबर 3, टर्म नंबर 4. मग ज्या वेळी अशा प्रकारे तुम्हाला जी काही 3 वाक्य दिलेली आहेत त्यातील जे काही प्रिमाइस आहेत त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या टर्म दिसत आहेत.
इकडे दिसत आहेत ना, टीचर आहे, एज्युकेटेड पर्सन आहे, लायन आहे आणि फेरोशियस आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिकली जर तुम्हाला 4 वेगवेगळे शब्द आणि 4 वेगवेगळ्या टर्म दिसत असतील तर त्यावेळी आपण त्याला म्हणायचंय पॉलिसी ऑफ 4 टर्म. जिकडे तू शब्द मोजू शकतो आणि बघू शकतोस प्रॅक्टिकली 4 वेगवेगळे शब्द दिसत आहेत. आणि दुसरी आहे पॉलिसी अरायझिंग ड्यू टू एम्बिग्विटी. याचा अर्थ काय, या ठिकाणी जर तुम्ही शब्दांचा विचार केला असेल किंवा टर्मचा विचार केला असेल, टर्म 3च असणार आहेत पण अर्थ 3 पेक्षा जास्त असतील. त्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं साऊंड आणि हिज नॉलेजचं. या ठिकाणी टर्म बघ, एक टर्म आहे साऊंडची, दुसरी टर्म आहे ट्रॅव्हलिंगची, तिसरी आहे नॉलेज ऑफ हिस्ट्रीची. म्हणजे इकडे जर तू पहिला रूल ऍप्लिकेबल म्हणायचं ठरवला की बाबा 3 टर्म आहेत की 4 टर्म आहेत बघूया, तर प्रॅक्टिकल तुला इकडे 3च दिसतील. पण जर तू अर्थाचा विचार केला असेल तर पहिल्या ठिकाणी साऊंड एका अर्थाने आलाय म्हणजे ध्वनी म्हणून आलाय, आणि दुसऱ्या ठिकाणी जो साऊंड आहे तो साऊंड पोझिशनसाठी आलाय म्हणजे एखाद्या स्टेबिलिटीसाठी आलाय. झालंय काय, ज्यावेळी 3च टर्म आहेत पण अर्थ 3 पेक्षा जास्त निघतायत त्यावेळी जी काय अँबिग्विटी तयार होते, त्यामुळे जी काय पॉलिसी होते त्याला पॉलिसी ऑफ इक्विव्होकेशन मानायचं आहे. आणि ज्यावेळी अर्थामुळे नाही तर शब्दांच्या संख्येमुळे पॉलिसी होते त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं, पॉलिसी ऑफ 4 टर्म्स. आता समजलंय का बघ. ओके, तर आता पुढे जाऊया. देअर मस्ट बी 3 अँड ओनली 3 प्रपोजिशन इन सिलोजिझम. आता प्रपोजिशन म्हणजे काय बघा, जसे गणितामध्ये नंबर्स असतात, क्वेश्चन पण नंबर्स मध्ये असणार, आन्सर पण नंबर्स मध्ये असतो, त्याचप्रमाणे लॉजिक मध्ये जी काही वाक्य असतात त्या वाक्यांना आपण प्रपोजिशन्स मानतो. यांचा स्ट्रिक्ट रूल काय म्हणतोय, देअर मस्ट बी 3 अँड ओनली 3 प्रपोजिशन इन सिलोजिझम. 3 म्हणजे कोण, पहिल्या 2 असतील प्रिमाइस नंबर 1, प्रिमाइस नंबर 2 आणि नंबर 3 असेल कन्क्लुजन. कधीही सिलोजिझम मध्ये 4 वाक्य येत नाहीत. 4 वाक्य आली की या रूलचा ब्रीज झाला असं लिहून ठेवायचं आणि ते इनव्हॅलिड लिहून टाकायचं. आता याच्यापुढे काय म्हटलंय, व्हेन आर्ग्युमेंट कन्सिस्ट ऑफ मोर दॅन 3 प्रपोजिशन सच आर्ग्युमेंट इज कॉल्ड एज अ सोराइड्स. आता तुमच्या एमसीक्यू साठी अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकेल की जर बाबा 3 पेक्षा जास्त आहे तर त्याला काय म्हणायचंय, त्याला सोराइड्स म्हणा. आता याच्यापुढे जो काय मी उपद्व्याप केलेला आहे अशा प्रकारचा उपद्व्याप करायला तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, तरी पण एक जनरल नॉलेज म्हणून सांगतोय. समजा एखाद्या ठिकाणी 4 वाक्य आलीच, कन्क्लुजन काढायचं तर काय केलं जातं, त्या ठिकाणी दोघांचा पेअर तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, लॉजिक इज सायन्स, ऑल सायन्स आर दोज दॅट एम्स ॲट ट्रूथ, आणि पुढे ऑल थिंग्स दॅट एम्स ॲट ट्रूथ आर युजफुल. इकडे आपण काय करायचंय, पहिल्यांदा लॉजिक इज सायन्स आणि ऑल सायन्स आर दोज दॅट एम्स ॲट ट्रूथ ही 2 वाक्य आपण घेतली. 2 वाक्य घेतल्यानंतर कॉमन पार्ट कोणता आहे, सायन्स, तो काढून टाकला आणि कन्क्लुजन काढलं. लॉजिक इज दॅट विच एम्स ॲट ट्रूथ. एक काम झालं, 2 वाक्याचा आपण निपटारा केला. आता राहिलं कुठं, वाक्य नंबर 3, ऑल थिंग्स दॅट एम्स ॲट ट्रूथ आर युजफुल. ते वाक्य घेऊया, ऑल थिंग्स दॅट एम्स ॲट ट्रूथ आर युजफुल. त्यानंतर आपण काय केलं, पहिल्या 2 वाक्यातनं कन्क्लुजन काढून जे काय मिळालंय ते घेतलं. लॉजिक इज दॅट विच एम्स ॲट ट्रूथ आणि कन्क्लुजन काढलं. कॉमन पार्ट काढून टाकायचा आहे, एम्स ॲट ट्रूथ राहील काय, लॉजिक इज युजफुल. आता हा मी जो काही उपद्व्याप केलाय हा लक्षात घेण्याची गरज नाही. 4 वाक्याचं कन्क्लुजन काढा असं कधीही विचारलं जात नाही. हे फक्त का, समजा कधी दुर्दैवाने 4 वाक्य आली तर काय करायचंय, पहिला दोघांचा पेअर करा, त्यांचं कन्क्लुजन काढा, त्यानंतर जे काही कन्क्लुजन निघेल ते आणि तिसरं वाक्य यांचा पेअर करा, कन्क्लुजन काढा आणि फायनल काढा. तर आता हा रूल काय म्हणतो ते फक्त लक्षात घ्या. देअर मस्ट बी 3 अँड ओनली 3 प्रपोजिशन इन सिलोजिझम म्हणजे काय, जी काय वाक्य आहेत सिलोजिझम मध्ये ती 3च असणार आहेत. पहिली 2 असतील प्रिमाइस आणि तिसरं असेल कन्क्लुजन. त्या व्यतिरिक्त 4थं वाक्य आलं तर ह्या रूलचा ब्रीच होतोय असं आपण मानायचं आहे. त्याच्यापुढे हे जे काय केलंय हे एक्झाम मध्ये कधी येत नाही. आणि एक गोष्ट फक्त एमसीक्यू साठी लक्षात ठेवा, जर कधी एखाद्या सिलोजिझम मध्ये 3 पेक्षा जास्त वाक्य असतील तर त्याला काय म्हणायचंय, तर त्याला आपण सोराइड्स मानतोय. खूप साधा सोपा आहे, वाक्य मोजा, 4थं वाक्य आलं की ही पॉलिसी होईल, जर 3च वाक्य असतील तर ही पॉलिसी होणार नाही. हे समजलंय का बघा. खालच्यावर जास्त काही टेन्शन घेऊ नका, कारण हे कधी विचारलं पण जात नाही, फक्त 4 असेल तर ऍज अ जनरल नॉलेज म्हणून सांगून ठेवलंय. काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करा. ओके, तर आपला आता वेळ पण संपत आलाय. आजचं लेक्चर मी इकडेच संपवतो आणि हे जे काही लेक्चरची पीपीटी आहे त्याची पीडीएफ पण ग्रुपवर शेअर करतो. एकदा शांतपणे वाचून घ्या, काही जर अडलं असेल तर मला मेसेज करा. हॅव अ गुड डे.